शेतात तणनाशकची फवारणी करणार आहोत। तणनाशकमध्ये आपण हे आणलेलं आहे, बघू शकता तुम्ही, शकेत आहे। शकेत आपण फवारणी करणार आहोत आणि तण आहे या शेतामध्ये। तण पण दाखवतो आणि या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये तुम्हाला मी रिझल्ट दाखवणार आहे कसे आहेत तर। आणि याच्यात केना जास्त आपल्या शेतामध्ये जास्त करून शेतकऱ्यांच्या केनाच असते, तर केना वगैरे कसं काय मरते सर्व मी तुम्हाला रिझल्ट नेक्स्ट पार्टमध्ये दाखवणार आहे। फक्त हा पार्ट आहे ना फवारणीचा आहे। तेव्हा आता याच्यामध्ये पंप भरणं चालू आहे आणि फवारी करताना पण मी दाखवेन तुम्हाला की किती फवारणार आहोत। तर एकरी आम्ही 7 ते 8 पंप यूज करणार आहोत। तसे तर आम्ही 7च करणार आहोत यूज पंप। शेतकरी मित्रांनो, या शेतामध्ये दुधी, गवत, केना आणि कोकणं, खराटे सर्व प्रकारचं गवत आहे आणि हे फवारा चालू आहे, बघू शकता तुम्ही। आणि हे शकेत फवारत आहोत मी। हे शकेतचा आपण रिझल्टचा व्हिडिओ बनवत आहे की कसा रिझल्ट आहे तर। आणि बघून घ्या, शेतीमध्ये खाली थोडं ओल आहे आणि पाणी पाऊस थोडं म्हणजे वातावरण आहे आणि असं वाटते पाणी येईल, पण याच्यामध्ये कमीत कमी 4-5 तास तरी पाणी नाही पाहिजे, तेव्हा चांगला रिझल्ट भेटते आपल्याला। आणि आता फवारणी चालूच आहे आपली। फवारणी झाल्यानंतर मी 2-3 दिवसामध्ये, याचा 4-5 दिवसामध्ये जेवढा रिझल्ट दिसेल आपल्याला, रिझल्टचा पण एक व्हिडिओ बनवणार आहोत। बघत चला तुम्ही कसा फवारा चालू आहे। तर एकरी 6च्या वर पंप लागायला पाहिजे, तेव्हा आपल्याला चांगला रिझल्ट भेटते मित्रांनो। मी एकरी हे 6.5-7 पंप फवारत आहे। पहिले मी तास मापून घेतलेले आहे, त्या हिशोबानं मी हे पंप मारत आहे। एकरी 6 ते 7 पंप बसायला पाहिजे। 8 पर्यंत तरी बसलेच चालतात, पण 6च्या वर तर बसायलाच पाहिजे। तुम्ही 4 आणि 5 पंपात जर एक एकर शेती घेत असाल तर तो जो पाहिजे तो रिझल्ट भेटत नाही आपल्याला। फवारणी अशी या स्पीडनं चालूनच करायची। पाहून घ्या गवत तुम्ही, कोकणं वगैरे सर्व आहे हे पहा। असं नाही आहे की गवत नाही आहे आणि चालू आहे, सर्व प्रकारचं गवत यामध्ये आहेच। आणि या प्रकारे आपली फवारणी चालू आहे सोयाबीन, तूरमध्ये। कोकण खूप प्रमाणात आहे त्याच्यामध्ये, पाहून घ्या तुम्ही, कोकणं आहेत आणि खराटे आणि ते वेल पण आहेत। ते वेल आता खूप जणांच्या शेतीमध्ये होत आहे। याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये गहू पेरलेला होता, म्हणजे गव्हाचं पीक घेतलेलं आहे या शेतीत, त्याच्यामुळे याच्यात थोडाफार गहू पण निघेला आहे, बघू शकता तुम्ही। गहू पण याच्यामध्ये चांगला म्हणजे कव्हर होऊन जाईल, गहू पण जोडून जाईल यामुळे। हे बघा, याच्यामध्ये ते अलग अलग गवत आहे, म्हणजे एवढ्या गवताचे आपल्याला नावं पण माहिती नाही। रानभेंड पण आहे त्याच्यामध्ये निघलेले, हे बघा। केना तर या शकेतमध्ये चांगला कव्हर होतो, केनाचा जर काही वांधा नाही। आपण इतर गवतासाठी हा व्हिडिओ बघत असाल सर्वांनी, पाहत चला कोणतं गवत आहे, तुम्हाला कोणतं गवत दिसत आहे याच्यामध्ये। तुम्ही एकरी किती पंप लावत असता तणनाशकच्या फवाऱ्याचे हे पण कमेंटमध्ये सांगा, कारण सोयाबीन सारख्या पिकाला निंदायला पुरत नाही। तणनाशकमध्ये सर्व कव्हर होऊन जाते, डवरे मारले की ओके होऊन जाणार हे सर्व। या प्रकारे फवारणी चालू आहे आपली, एकदम आरामात, कोणत्याही प्रकारची घाई न करता फवारणी चालू आहे। जिथं गवत नाही तिथं थोडं तेज चालायचं, जिथं गवत आहे तिथं थोडं आरामात चालायचं, जेणेकरून आपलं सर्व गवत कव्हर होऊन जाईल आणि औषधीचा पण बचाव होईल।